अजिबात त्याच्याकडे लक्ष देत नाही, कारण देवासाठी आहे. आता इथं आल्यावर समजलं याच्यामध्ये लसूण ठेवलंय, असं कसं चालेल? शहरातल्या बाकीच्या नागरिकांना वेगळा नाही आणि देवाच्या, आता आपण जगभर जे बघतो तेच आपल्या इथं करून घ्यायचंय का? देवाच्या नावामध्ये असा उद्योग करायचा का आपल्याला? मग काढून घेतलं पाहिजे ते. आता मी थांबणार आहे, तर मी बोलवा कुणाकडे हे बघा, माझे ड्रायव्हर आहेत, माझे शिपाई आहेत, माझे सगळे लोक आहेत, कुठेही जातील आणि ते दिल्ली घेऊन येतील, त्यांना बोलवा. गप्प बसला, नगरपालिकेला का कल्पना दिली नाही? आम्ही टेम्पररी स्ट्रक्चरमध्ये असं एका महिन्यासाठी त्या लोकांना येतो, हे का तुम्ही कल्पना दिली नाही? आम्ही एक देवाचं म्हणून तुम्हाला सूट देतोय, तर तुम्ही आमची हे करताय, फसवणूक करताय. आमचीच नाही, सगळ्या कणकवलीवासियांची तुम्ही फसवणूक केलेली आहे इथे. कणकवलीवासियांना उत्तर द्या, देवाच्या जागेमध्ये तुम्ही केलं कसं? कारण उद्या आम्ही कुठल्या देवाच्या स्ट्रक्चरच्या तिथं हात लावायला गेलो तर आम्हाला सगळे लोक म्हणतात की देवाचे, म्हणून आम्ही ह्या पिलरमध्ये उघडून पण बघितलं नाही. मी गणपतीपासून मागचे 2 गणपती मी इथं आहे, मी तर अजिबात बघितलेलं नाहीये की इथं काय चालतंय ते. मग आमच्या डोळ्याआड देवाच्या नावाखाली असा चुकीचा व्यवहार चालत असेल तर ते आम्हाला चालणार नाही. तुम्ही उत्तर आपल्या सगळ्या कणकवलीवासियांना उत्तर द्या. हे कसं तुम्ही केलं? देवाच्या नावाखाली हा व्यवसाय कसा चालू ठेवलात? फयाज नावाच्या व्यक्तीला एवढं सगळं तुम्ही कसं दिलं व्यापाऱ्याला? हे चालवायला कसं? मला नका, सॉरी काका, मला नको. सगळ्या लोकांना उत्तर द्या. आणि तुमच्या मंडळाची लोक कुठे आहेत? की जी बाकीच्या वेळेला मंडळ आत्ता बोलवा, आत्ता बोलवा. 4 लोक पण असतील बाहेर, 4 लोक असतील बाहेर. आता कुठे आहेत ना ते त्यांना फोन करून बोलवतं पाहिजे. काका बोलवा त्यांना, बरोबर. काका प्लीज बोलवा. लगेच कशी येणार? एक मंडळाची लोक असतील. बरं, मंडळाचं तुमचं काय आहे? त्याच्यामध्ये तुम्ही अध्यक्ष आहात, उपाध्यक्ष कोणतरी असेल, नंबर द्या, नाव द्या. चिटणीस कोणतरी असेल, खजिनदार कोणतरी असेल, नावं द्या.